नमस्कार, मी डॉक्टर सुनील पवार, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट, विमाननगर, पुणे येथे प्रॅक्टिस करतो. हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे. तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आजचा विषय आहे, बारीक लोकांना फॅटी लिव्हर होऊ शकतो का? बारीक लोकांना फॅटी लिव्हर होऊ शकतो. बारीक लोक ह्याचा अर्थ काय? ज्यांचा बॉडी मास इंडेक्स हा आपलं वजन आणि हाईट, उंची ह्याच्यावर कॅल्क्युलेट केला जातो. जर कोणाचा बॉडी मास इंडेक्स हा 25 पेक्षा कमी असेल आणि अशा लोकांना फॅटी लिव्हर जर असेल तर त्याला आपण लीन फॅटी लिव्हर म्हणतो. लीन म्हणजे बारीक. लीन फॅटी लिव्हर. लीन फॅटी लिव्हर हा एक सबसेट आहे फॅटी लिव्हरचा, ज्याच्यामध्ये पेशंट्स जाड नसतो तरी पेशंट्सला फॅटी लिव्हर असतो. तर आपण आज जाणून घेऊ की लीन फॅटी लिव्हर होतो का? म्हणजे बारीक लोकांना फॅटी लिव्हर होण्याचं कारण काय आहे? बारीक लोकांना फॅटी लिव्हर होण्याचे 5 महत्वाचे कारण आहेत. सगळ्यात महत्वाचं, विसरल फॅटचं प्रमाण अशा लोकांमध्ये जास्त असतं. आपण जाड लोक जे बघतो त्यांचे चरबी जी आहे ती स्किनच्या खाली असते, त्याला सबक्युटेनियस फॅट म्हणतात. त्यांचं पोट मोठं असतं, त्यांचं शरीर मोठं असतं, तर त्याला सबक्युटेनियस फॅट जास्ती असतं. तर विसरल फॅट म्हणजे लिव्हरमध्ये फॅट, इंटेस्टाईनच्या आजूबाजूला फॅट, किडनीच्या आजूबाजूला फॅट. तर जे आपल्या अवयवांच्या भोवती फॅट असतं ते जर जास्त प्रमाणात असेल तर मनुष्य जाड जरी नसेल तरी त्याला फॅटी लिव्हर होण्याची रिस्क जास्त असते. दुसरं, आपण जर बारीक असू आणि आपण असं समजू की मी काही खाल्लं तरी चालतं, आणि जर बारीक लोक ब्रेड असेल, मैदा असेल, स्वीट्स असेल, हे जर त्यांचं जंक फूड असेल, तेलकट फूड असेल, हे जर जास्त प्रमाणात खात असतील तरी विसरल फॅट वाढतं आणि फॅटी लिव्हरची रिस्क वाढते. त्याच्यामुळे बारीक असणं म्हणजे खाण्यासाठी परमिशन असं नाहीये. तिसरं, जेनेटिक रिस्क. म्हणजे काही लोकांना जेनेटिक रिस्क असते. जरी ते बारीक असतील तरी त्यांचं फॅट प्रेफरन्शियली लिव्हरमध्ये जाऊन स्टोअर होत असतं, त्याच्यामुळेही फॅटी लिव्हर होतं. चौथं कारण, इन्सुलिन रेझिस्टन्स. इन्सुलिन रेझिस्टन्स फक्त जाड व्यक्तीनं व्हावं असं काही कंपल्सरी नाही. व्यक्ती जरी बारीक असेल तरी इन्सुलिन रेझिस्टन्स असू शकतं. इन्सुलिन रेझिस्टन्स झालं की फॅटचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये कमी होतं आणि ग्लुकोज फॅट जास्तीत जास्त प्रमाणात लिव्हरमध्ये साठत राहतो. ह्याच्या व्यतिरिक्त जर मसल मास कमी असेल, व्यक्ती बारीक असेल आणि मसल मास कमी असेल, तरी देखील फॅटी लिव्हर होण्याचं रिस्क जास्त असतं. कारण आपले मसल्स जे आहेत ते ग्लुकोजला बर्न करतात. जर मसलच कमी आहेत तर ग्लुकोज बर्न होणार नाही आणि हे ग्लुकोज लिव्हरमध्ये फॅटमध्ये कन्व्हर्ट होतं. तर ह्या 5 कारणांमुळे बारीक लोकांनाही फॅटी लिव्हर होऊ शकतो. तर आता अशा लोकांनी नॉर्मली आपल्या डाएट लाईफस्टाईलमध्ये काय चेंज केलं पाहिजे ते पण आपण जाणून घेऊ. जरी तुम्ही बारीक असाल तरी तुम्हाला काही पण खाण्याचं परमिट नाहीये. त्याच्यामुळे अशा लोकांनी पहिलं तर हाय कॅलरी डाएट, म्हणजे शुगर असतील, स्वीट असतील, बेकरीचे पदार्थ असतील, जंक फूड असतील, ह्यांचं प्रमाण खूप लिमिटेड ठेवावं. दुसरं, मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस अशा लोकांनी जास्ती केलं पाहिजे. जरी तुमचं वेट कमी होणार नाही पण मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस केल्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स इम्प्रूव्ह होतो. इन्सुलिन रेझिस्टन्स आणि मसल मास इम्प्रूव्ह झाल्यामुळे फॅटी लिव्हरचं प्रमाण कमी होतं. आणि तिसरी, जे त्यांच्या जीवनशैलीमध्ये ते बदल करू शकतात, म्हणजे प्रोटीन डाएट, हाय प्रोटीन डाएट घेणे, प्रोटीनचं प्रमाण जेवणामध्ये जास्त करणे. तर आज आपण जाणून घेतलं की फक्त जाड लोकांनाच नाही तर बारीक लोकांनाही फॅटी लिव्हर होऊ शकतो. अशा फॅटी लिव्हरला सायंटिफिकली लीन फॅटी लिव्हर म्हणतात आणि ह्या लोकांनी एस्पेशली विशेष काळजी घेतली पाहिजे आणि आपले रेग्युलर टेस्ट करत राहिले पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.